अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या आनंद लिकर वाईन शॉप मध्ये भीषण आग लागली आहे। या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून देशी आणि विदेशी मद्याच्या बॉटलेचेही जळून खाक झाले आहेत। याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी चला पाहूया। अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या आनंद लिकर वाईन शॉपला अचानक आग लागली आणि त्या आगीने रौद्ररूप धारण केलेत। आगीमुळे दुकानातील मद्याच्या बॉटल्स जळून खाक झाल्यात। अग्निशमन दलाने तातडीची कारवाई करून आग आटोक्यात आणली, मात्र यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। वाईन शॉपचे मालक आनंद कुमार भांबोरे यांना लाखोंच्या नुकसानीचा सामना करावा लागलाय। ये मालूम पड़ा कि पीछे उन्होंने कचरा जलाया। अच्छा, हाँ, ये नहीं बाजू वालों ने। बाजू वाले ने अब किसने भी जलाया कचरा, वहाँ कचरा सब डाल दिए दुकानदार। दुकान के कचरे जो जलाया उसके कारण आग लगी। लेकिन हमारा हमारा कचरा नहीं था। नहीं, आपकी दुकान के बाजू में। दुकान बाजू गली गली है वो सर्विस लाइन है। अच्छा, सर्विस लाइन में कचरा जलाया वो। या आगीला कारणीभूत असलेली माहिती मिळत आहे की सर्व्हिस गल्लीमध्ये कचरा जाळल्याने या शॉपला आग लागली आहे। हे अमरावती शहरातील उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणारी 7वी आग ठरली आहे। एसी, कूलर, फ्रीज, बियर कॅन आणि मद्याचे माल सर्व जळून खाक झाले आहेत। अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असलेल्या केशव कॉलनीत येथील आपण पाहू शकता थेट आनंद लिकर वाईन शॉपला भीषण आग लागली होती आणि याच आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहन दाखल झाले यावर आगीवर तात्काळ नियंत्रण आले आहे। आनंद लिकर वाईन शॉप जे अमरावती शहरातील कॅम्प मार्गावर असलेलं अनेक वर्षापासून वाईन शॉप आहेत आणि याच वाईन शॉपच्या आतमध्ये अचानक आग लागली। आगीचं कारण मात्र अद्यापर्यंत कळलं नाही। मात्र याच आगीमध्ये दुकान मालक आनंद कुमार गुलाबचंद भांबोरे यांचं मोठं नुकसान झाल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। अग्निशमन वाहन कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहेत आणि पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणलेलं आहे। अद्यापर्यंत अमरावती शहरात ही 7वी घटना आहे। उन्हाळा लागण्यापूर्वीच कडक उन्हाळा जेमतेम मार्च महिन्यात सुरुवात होण्याआधीच अमरावती शहरातील 7वी आगीची घटना घडलेली आहे। भीषण आगीच्या घटना घडत आहेत। यावर सुद्धा संपूर्ण नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि संपूर्ण प्रशासन आता सतर्क झाले आहेत। नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। सिटीच्या वतीने सुद्धा आग लागू नये याकरिता संपूर्ण व्यापारी, नागरिक सुद्धा सतर्क होणे अतिशय गरजेचे आहे। जेमतेम आता उन्हाळा सुरुवात झालेला आहे, मात्र मार्च महिना लागण्याच्या आधीच अमरावती शहरात 7वी आगीची घटना घडणे हे नक्कीच आता आव्हान देणारी घटना आहे। कॅमेरामन दिलीप जौंदासह मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज, अमरावती। आनंद लिकर वाईन शॉप लागलेल्या या आगीत त्यात झालेली मोठी आर्थिक हानी हे अमरावती शहरातील एक मोठं दुर्घटनात्मक घटक ठरले आहेत।